अगं हो गे मोरंडे बाई, जेव्हा गावाच्या चुगल्या करायचं राहायचं तेव्हा माझ्या घरी बरं येऊन एक एक तास ते चुगल्या सांगतात. आणि आता तुम्ही तुळशी विवाह करून राहिला खरं, वर्गणी काढल्या खरं ना, मला ना सांगितलं तू ना 10 गोष्टीच्या बाया 10 बाया ते सांगतस ना मला तू. घरची चॅप्टर त्या बायानच म्हणलं का नागोसिनले घ्या नको ते पैसे नाही दे म्हणून. मी तर कधी पैसे नाही दिलो की तुम्हाला. नवीन वर्ष साजरा केलता तेव्हा तुला 20 रुपये मागला, 5 रुपये तरी फेकून नाही मारले, खीर खायला आली म्हणून गटाच्या बायानं म्हणलं का ह्या नागोसिनले घ्यायचं नाही. त्या बहिणाबाई बसल्या त्याला मी विचार चल का चल बरं का. हो गे बहिणाबाई हेही म्हणताय का तुलसी विवाहाच्या ह्याच्या तिले घ्या म्हणून. नाही घ्यायचं. मागच्या वेळेस पैसे नाही दिले ना, तशीच गेली वापस आणि खीर खायला आली. 1 रुपयाला दिलं पराली माझे मान पुन्हा द्यायचं हिला. हे आहेस तसे नागोशी. मी पैसा दिला होता तुला. नाही दिलीस का बाई आहे गे तू. का बाई आहे काय बाई आहे म्हणते केस घालून झुटकी. अगे मा मोरंडेबाई बिलकुल ह्या नागोशिंबाईला घ्यायचं नाही यावेळेस. मागच्या वेळेस 1 ग्लास घेऊन आलीस खीरसाठी. 1 ग्लास दे म्हणत होतीस ना, केवढं मोठं नेलीस खीर गंजभर एवढं ढमकारली. अगं तर माझ्या घरी होता म्हणून नेलं होतं मी ना, वाचली होती ना, तू इथं म्हणते ती घेऊन जा वाचली होती म्हणून एवढा गंजभर नाही म्हणलं का. तर यावेळी किती वर्गाने काढून यावेळेस 50 रुपये एका व्यक्तीचे 50 रुपये घ्यायचे आहेत. एका व्यक्तीचे 50 रुपये. मग? म्हणजे शरण्याचे 50, आरत्याचे 50, माझ्या घरच्या बेवड्याचे 50, माया 50, 200 रुपये का गं? हो 200 रुपये देत असतील तर दे, नाही तर आम्ही ग्रुप मधल्या बाय घेणार नाही. अरे बहिणाबाई मी 100 रुपये देतो आणि पोळ्या करून लागतो ना हो तुम्हाला. नाही इच्छाच्या पोळ्या नाही हो ना. आमच्याकडे बाया. हे इथं म्हणलं होतं तुम्हाला म्हणलं घ्या म्हणून मला माहिती आहे. हे छुपे गोष्टी आहे ना, इथं म्हणलं तुम्हाला का नागोशी नाही घ्यायचं म्हणून. हे ओळखी मोठी बदमाश आहे. तू ना हे इथं म्हणलं घ्या इथं